अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा. तुम्ही तर आता छाती पिढीत मराठा मराठा. मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय संबंध आहे त्याच्याकडून बोलायचं त्यांच्याकडून बोलायचं? मराठ्याच्याच बाजून बोललो. तुम्हाला तो स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या. ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही. हो, आणि ते आता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारीच नाही खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. आणि तिसऱ्याला बोललं की मध्येच पडत येत लगेच. तुम्ही काय फेटा घातला का? पाटील नारायण राणे बोलतात की खरे मराठ्यांची ताकद कळेल नाही. खरे मराठी कोण आहेत म्हणजे आपली ताकद ओळखावी आणि अंतरावर पडून राहावं, नाटके करावीत असं नारायण राणे म्हणाले. मला आणखीन एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची. एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे, तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. आता मी कचड्याला लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं. हा, कारण मला सुद्धा मर्यादा आहेत. तुम्हाला काय बोललो आम्ही? चला, काय बोललो तुम्हाला? नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून बरेच शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा. कारण त्यांनी 2 भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पिढीत मराठा मराठा. मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय संबंध आहे त्याच्याकडून बोलायचं त्यांच्याकडून बोलायचं? काय समज? तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला? तुम्ही कोण त्याची रिवाडणार त्यांची तिकडची? तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल, तुम्ही तर मग लय मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला. तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो. तुम्हाला तो स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येतात. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानतोय म्हणून मी बोललेलं नाही. आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. हा, मी बघणारच नाही मग कोण आहे काय आणि केवढ्याचा. त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय. मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये. मग भावना समजत असले समजून घ्या. नसता मी पुरा पान उतारा करीत असतो, एक सोडीतच नसतो. कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झालं 5 वेळेस. 5 वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, पण त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा. कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या. ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही. हो, आणि ते आता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारीच नाही खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. हा, ते जर मला म्हणत असले मराठ्यांची काय ताकद आहे, मला चॅलेंज देत असले ना, ते जर मला चॅलेंज देत असले ना, तर मग मी बिले ना म्हणून ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे. मग हा, त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते, मी बी मराठाचे ना. मग पण आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बरोबर बसलेलो होतो. आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकडून बोलतो, त्या टायमाला तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत येत लगेच. तुम्ही काय फेटा घातला का? आणि तुम्ही मध्ये पडाल, तुम्ही गुंड आहेत. आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजलं का तुम्ही? मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालंच नाही पाहिजे. एवढा मोठा उंचीचा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे. आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्हाला बोललं तर ठीक आहे. आणि आथरुणात पडून नाटक उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुण हवा निघेल ना मग कळत. आणि कोणाला जर ते परत एक सांगता राहून गेलं तर कोणाला जर वाटत असलं आथरुणात नाटक फेटक ना, काय असतं माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे, रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असतो. एखादा अर्धा शब्द जात असतो. शेवटी आम्ही लेकराच्या वयातलेत, समजून घ्यायला लागतं. एवढा मोठा परत माणूस आणि बळ असतं त्याच्यावर लिहित, थोडं टिप्पणी वाजणार आहे तुम्ही.